UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका, राखीव आणि खुल्या प्रवर्गातील 10 जागांवर युवा सेनेचा विजय, अभाविपचा पराभव। सिनेटच्या निकालाची भाजप आणि मिंदेंना भीती होती, हा निकाल फक्त सुरुवात, मविया असाच विजय मिळवत राहील। युवा सेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। देवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार, तू सोडून गेला ठीक, निवडणुकीत जनता तुझा बंदोबस्त करेल। वडगाव शेरीतून पवारांचा टिंगरेंना इशारा। शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय, माझा कान पकडायचा त्यांना अधिकार, प्रत्युत्तर देणार नाही, पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता, अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत, शहांकडून विदर्भाचा आढावा। हडपसर विधानसभेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा, काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच, युवक काँग्रेसची बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपूरच्या कळमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण, मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस, विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियासह चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेणार, दुपारी राज ठाकरेंची पत्रकार परिषद। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोड, महिला भाजपचीच कार्यकर्ता असल्याचा दावा, महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती। कळवा, बदलापूर, अंबरनाथमध्ये आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीला जमीन देण्यास विरोध, अक्षयच्या दफनविधी सोमवारपर्यंत करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल, कवठे महांकाळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या वादातून पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याचा आरोप। दादा गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी, राजन पाटलांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा, पाटलांच्या निवडीने उमेश पाटलांचं वर्चस्व कमी झाल्याची चर्चा। मोहोळमध्ये दादा गटाच्या 2 नेत्यांमधील वाद विकोपाला, सहकारी कारखाना हडप करणारा अध्यक्षपदी, हा शेतकऱ्यांवर अन्याय, दादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक, राजीनामा देण्याचीही तयारी। नांदेडमध्ये निर्ली ग्रामपंचायतकडून गावात दूषित पाणी पुरवठा, निर्लीतील 300 ग्रामस्थांना विषबाधा, 6 जणांची प्रकृती चिंताजनक। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 पर्यंत 10 तासांचा ब्लॉक, गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी ब्लॉक। 1 ऑक्टोबरला मुंबईसह राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा, अद्याप मागण्या मान्य न झाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक। सणासुदीसाठी देशभरात जवळपास 6000 विशेष रेल्वे गाड्या, नवरात्र, दुर्गापूजा, दिवाळी तसंच छठ पूजेदरम्यान 1 कोटीपेक्षा जास्त प्रवासी घरी जाऊ शकतील, रेल्वे मंत्र्यांची माहिती। 12वीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, 1 ते 30 ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार। मुंबईत आजही पावसाचा अंदाज, तर पुढील 3 दिवस ठाणे, पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।